क्रेडा एमसीएचा ठाणे युनिट आयोजित 23व्या रिअल इस्टेट आणि हाऊसिंग फायनान्स एक्स्पोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी देखील ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। घर खरेदीसाठी आकर्षक ऑफर्स, विविध बँकांकडून सुलभ कर्ज योजना आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे नागरिकांचा उत्साह अधिकच वाढलेला पाहायला मिळतोय। या एक्स्पोमध्ये शहरातील नामांकित बिल्डर्स आणि वित्तीय संस्था सहभागी झाल्या असून ग्राहकांना एकाच छताखाली घर खरेदीपासून ते कर्ज प्रक्रियेपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांसाठी हा एक्स्पो एक सुवर्णसंधी ठरत आहे। एकंदरीत दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता हा एक्स्पो यशस्वी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। आज एमसीएचआयचा दुसरा दिवस आहे। कालचा दिवस आणि आजचा दिवस तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला? नमस्कार, मी महेश कुकर, एमसीएचआय क्रेडा चेअरमन ठाणे रिडेव्हलपमेंट विंग। आज आपण या 23व्या एक्स्पोमध्ये सगळेजण सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार। आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद आहे। काल गावकरे साहेब आणि शिंदे साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। थोडंसं हा एक्स्पोचं लोकेशन थोडंसं लहान जरी असलं तरी आम्ही चांगली व्यवस्था केलेली पाहिजे। आनंद टॉकीजपासून आम्ही बसची सर्विस अरेंज केलेली आहे, या इथे आले आहे, त्यामुळे लोक येत आहेत। कालचा रिस्पॉन्स चांगला होता। आज शनिवार आहे, त्यामुळे आज आता दुपारनंतर साधारण 4 नंतर मुलं कमी झाली की भरपूर लोक एक्सपेक्टेड आहेत। मागच्या वर्षी आम्हाला भरघोस प्रतिसाद होता, यावर्षी तसा मिळेल, कारण अंडर वन ग्रुप भरपूर चांगले प्रोजेक्ट घेऊन आमचे डेव्हलपर मित्र आलेले आहेत। त्यामुळे मी सगळ्यांना असं आव्हान करेन की आपण नक्की आज आणि उद्या या एक्स्पोला व्हिजिट द्या आणि आपल्या स्वप्नातलं घर कसं असेल हे आपल्याला याची थोडा बघता येईल, तर आपण जरूर या 23व्या ठाणे एमसीएचआयतर्फे ऑर्गनाईज केलेल्या प्रॉपर्टी एक्झिबिशन। नमस्कार, मी दातार सेक्रेटरी एमसीएचआय डेव्हलपमेंट कमिटी। ठाणे शहरामध्ये 17, 18 आणि 19 पालघर कंपनीमध्ये प्रॉपर्टी एक्स्पो चालू आहे। कालचा पहिला दिवस एकदम सक्सेसफुल झालेला आहे। आज पण दुसरा दिवस आहे, त्यामुळे लोक करून येत आहेत, घर निवडण्याचा पर्याय बघत आहेत। तर अजूनही लोकांनी या एक्स्पोचा बेनिफिट घेऊन आपल्याला जी घराची गरज आहे ती घेऊन उद्याचा दिवस हा लास्ट दिवस आहे, तर तुम्ही लोकांना काय आवाहन करणार? उद्याचा दिवस हा एक्झिबिशनचा शेवटचा दिवस आहे। रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोकांनी मोठ्या संख्येने येऊन प्रॉपर्टी एक्स्पोला रोज प्रतिसाद द्यावा। एमसीएचआई की तरफ से मैं शाम खान सिर्फ ये बताना चाहता हूँ कि हमारे पहले दिन में काफ़ी वॉकिंग हुई, बहुत सारे शहर के सम्मानीय लोग आए जिन्होंने अप्रिशिएट किया जिस तरह से इस एग्जीबिशन को रखा गया है। लोगों को लोन फैसिलिटी के लिए मेजर बैंक्स हैं यहाँ पर, कंपेयर करने के लिए मेजर ब्रांड्स हैं यहाँ पर, हर तरह के प्रोडक्ट ऑफर्ड हैं फ्रॉम वेरियस लोकेशंस। हमारी तरफ से हमने ये भी प्रमोट किया है कि किस तरह से थाना बदल रहा है, आगे फ्यूचर में थाना में क्या क्या और आने वाला है। थाना एक स्मार्ट सिटी तो बन ही गया है, लेकिन स्मार्ट सिटी के साथ साथ में ये वर्ल्ड की बेस्ट सिटी कैसे बन सकता है, उसके लिए क्या क्या चीज़ें आने वाली हैं, ये सारी चीज़ें यहाँ पर मुहैया हैं। सो किसी को भी अगर थाना में घर लेना है तो ये बेहतरीन मौका है। आज हमारा सेकेंड डे है, कल ऑलरेडी बहुत अच्छी विजिट्स रही है। सेकेंड डे है, परसों संडे है, छुट्टी का दिन है। थर्ड डे है, घर कोई छोटा डिसीजन नहीं होता है और ये बहुत ही अच्छी अपॉर्चुनिटी है एक होम बायर जो प्लान करना है कि मुझे घर लेना है, उसको समझने और देखने के लिए। इसीलिए हमारा नारा भी है, चलो थाने, सब कुछ है, आइए और एक्सप्लॉइट कीजिए, एक्सप्लोर करिए और जो आपके मन को भाता है वो ले लीजिए। सर, एमसीएचआय प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये कालचा आपला पहिला दिवस होता, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? प्रतिसाद अजून चांगला आलेला नाही आहे। अपेक्षा आहे शनिवार रविवार असल्यामुळे कस्टमर्स वॉकिंग जास्त होईल। खूप चांगल्या बिल्डर लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे। अपेक्षा आहे की बुकिंग्स पण भेटावी। आतापर्यंत तर बघायला गेलं तर जे कस्टमरचा फ्लो मोस्टली असतो शनिवार रविवारमध्ये जास्त असतो, तो आज दुपारनंतर अपेक्षा भरपूर असणार आहे आणि होमलोनच्या माध्यमातून आम्ही कस्टमर लोकांचे स्वप्न साकार करतो।
30 वर्षासाठी लोनचे प्रोग्राम्स आहे आमच्याकडे. EMI जेवढं कमी भेटेल त्या प्रोग्राम्समध्ये आम्ही लोन करून देतो. PNB हाऊसिंग फायनान्स 30 वर्ष जुनी कंपनी आहे. त्याच्यामध्ये आम्ही PMIYची बेनिफिट देतो कस्टमर लोकांना. तर असे काही व्हेरियस प्रोडक्ट्सचे आमचे काही कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये कस्टमरची इन्कम बेसिसमध्ये पण काही कमी जास्त असेल तरी आम्ही त्यांच्या लोनची अपेक्षा पुरेपूर पार पाडून देतो. आम्ही अफोर्डेबल सेगमेंटमध्ये पण काम करतो. आम्ही प्राईम सेगमेंट जे 30 लाखांवरची पण कस्टमर आहेत त्यांच्यासाठी पण फोकस जास्त आहे आमच्याकडे. आणि 30 लाखाच्या खाली जे कस्टमर घर घेतात त्याच्यासाठी पण फोकस आहे. बघूया, प्रयत्न चालू आहेत मोस्ट कस्टमरला सर्व्हिस द्यायची. आणि आम्ही या ड्युरेशनमध्ये 2 दिवसामध्ये कस्टमरला जेवढे कस्टमर वॉकिंग आहेत त्या सगळ्यांना अटेंडन्स देऊ आणि त्यांची अपेक्षा पूर्ण करू. उद्याचा हा एक्झिबिशनचा लास्ट दिवस आहे, तर त्यासाठी तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार? वॉकिंग करा. एक्सपो तुमच्यासाठी ठेवलेला असतो. त्याच्याने भरपूर काही गोष्टी माहिती पडतात. बाजारभाव काय चालू आहे, बिल्डर काय विकतात ते आजच्या तारखेला मार्केटमध्ये, कोणत्या बँकेचे स्कीम चालू आहेत, काही नवीन प्रोजेक्ट्स येणार आहेत, शहरचं डेव्हलपमेंट काय आहे तेही महत्त्वाचं आहे. लोकांना त्याची माहिती पडते. ठाणे शहर बघायला गेलं तर आता खूप एक्सपांड होत चाललं आहे. अप्पर ठाणे झालं आहे, रोड डेव्हलपमेंट चालू आहे, समृद्धी पण जवळपास चालू झालेली आहे. तर हा बेल्ट खूप सुंदर आता डेव्हलप होणार आहे. तर लोकांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही व्हिजिट करा, माहिती घ्या. जरी घर घेतलं नाही पण तुम्हाला जागेची जास्त माहिती भेटेल.